संयुक्त पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे आणि खूप जण म्हणतात पीवायक्यू करा पीवायक्यू करा. पण नेमकं पीवायक्यूचं करायचं काय, किती पीवायक्यू करायचे, पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं आणि पीवायक्यू अनालिसिसचं पुस्तक कोणतं वापरायचं या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे सगळ्यांचं स्वागत करतो एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये. बघा आत्ता माझ्याकडे काय आत्ता इंटरव्ह्यूसाठीच्या रिलेटेड ज्यांचं ऑप्टिंग आउटमध्ये सिलेक्शन होऊ शकतं अशा ऑब्जेक्टिव्हचे विद्यार्थी येऊन गेले आणि त्यांनी मला ही गोष्ट सांगितली म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. त्यांचं असं म्हणणं सर विद्यार्थ्यांनी काय केलंय की पीवायक्यू महत्वाचे आहेतच पण पीवायक्यूला बायपास करून स्टॅटिक साठीचे स्टँडर्ड सोर्सेस बंद करून टाकलेत. स्टॅटिकचे स्टँडर्ड सोर्सेस बंद केलेत. डायरेक्टली विद्यार्थी काय करतायत, फक्त 21,000चं पुस्तक करतायत, फक्त एखाद्या अनालिसिसचं पुस्तक मार्केटमध्ये आलं तेवढंच करतायत आणि बेसिक टॉपिक्स रिव्हिजन करत नाहीत. राज्यसेवा पूर्व परीक्षा जर पेपर बघितला तर 40च्या पण कमी त्या ठिकाणी पीवायक्यूचं रिफ्लेक्शन आपल्याला बघायला मिळतं किंवा 40पेक्षा पण कमी पीवायक्यू रिलेटेडचे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. 60 प्रश्न 60% क्वेश्चन्स आपल्याला त्या ठिकाणी नवीन पद्धतीने तयार केलेले नवीन एरियामधले बघायला मिळतात आणि असंच काहीसं पुढे येणाऱ्या कंबाईनच्या पेपरमध्ये होऊ शकतं. ही गोष्ट नोट करा. मी राज्यसेवेचा पेपर झाल्यानंतर खूप जणांना सांगितलं थोडंसं त्या ठिकाणी पेपर लेंदी होऊ शकतो, पेपरची डिफिकल्टी वाढू शकते कारण मागच्या मेरिट पण खूप जास्त केलं होतं. त्यामुळे फक्त पीवायक्यू करू नका. 100% पीवायक्यूचं महत्व आहे. पीवायक्यूला धरूनच बऱ्यापैकी प्रश्न येतात पण सगळे नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही स्टँडर्ड सोर्सेसला बायपास करू शकत नाही. प्रत्येक जणाला काय झालं की छोट्या छोट्या गोष्टी करायची सवय लागली. करंट मंत्रामध्ये सीएम मध्ये मी प्रत्येक वेळेला सांगितलं दिस इज नॉट रिप्लेसमेंट ऑफ रेग्युलर मंथली. जे काय मंथली रेग्युलर आहे त्याला रिप्लेसमेंट नाहीये, फक्त तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी दिलंय. आणि एक गोष्ट त्यातली चांगली झाली, मी 10 प्रश्न म्हणलं होतं, 11 प्रश्न त्या ठिकाणी आतापर्यंत आपल्या रिफ्लेक्शनचे सापडलेत. तर इथे पीवायक्यूच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त आणि फक्त पीवायक्यू करून होणार नाही. पीवायक्यू करणं हे गरजेचं असतं पण पीवायक्यूचा वेळ आधी असतो, आता नाही. आता काय करायचं असतं सगळ्यात महत्वाचं, तर आता आपल्याला एकच करायचं असतं, आतापर्यंत जे काय आपण वाचलेलं आहे त्याला प्रॉपर कन्सोलिडेट करून रिवाइज करायचं असतं. आपण ज्या काय काढलेल्या नोट्स आहेत त्याला रिवाइज करायचं असतं आणि जास्तीत जास्त गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या असतात. फक्त पीवायक्यू करून चालणार नाही. प्रॅक्टिस टेस्ट 100% सोडवा, मार्केटमधले आहे नाही त्या सगळ्या टेस्ट सोडवा, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण फक्त पीवायक्यू करू नका. खूप मोठा गेम त्या ठिकाणी होऊ शकतो. पीवायक्यूच्या बाबतीमध्ये महत्व 100% आहे, त्यात कोणाचं काही दुमतच नाही. पण स्टँडर्ड सोर्सेसला बायपास करू नका. फक्त आणि फक्त पीवायक्यूवर डिपेंड राहू नका. काही प्रश्न असे आहेत, काही एरिया जे आहेत पीवायक्यू मधून कव्हर होत नाहीत, त्याच्यावर जर प्रश्न आला तर तो आपला मिस होऊ शकतो. जुन्या विद्यार्थ्यांचं स्टँडर्ड सोर्सेस मधलं जे काय वाचन असतं, जो अभ्यास असतो तो एकदम खतरनाक असतो. त्यांची पकड मजबूत असते, त्यामुळे त्यांना तिथं ॲडव्हान्टेज मिळेल. आणि कदाचित जर तुम्ही न्यू कमर असाल, मागच्या 2-3 वर्षात तयारी करत असाल तर तो एज तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे माझं परत एकदा सांगणं, अजून 30-35 दिवस खूप मोठा वेळ आहे. तुम्ही जे काय स्टँडर्ड सोर्स आतापर्यंत वाचले, ज्या नोट्स वाचल्यात त्या आता रिवाइज करा. हळूहळू पीवायक्यू पाहिजे तर कमी करा, जास्तीत जास्त रिव्हिजन वाढवा. प्रॅक्टिस टेस्ट सोडवा. आपली आखाडा टेस्ट सिरीज त्या ठिकाणी तुम्हाला सोडवता येईल. इव्हन आपलं मिशन मंत्रालय त्यामध्ये आपण प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स P2P पण त्या ठिकाणी दिलेले आहेत, त्याच्यावर प्रिडिक्शन बेस्ड क्वेश्चन आतापर्यंत आलेत आणि ते पुढे येऊ शकतात. अल्टिमेट रिव्हिजन कॅप्सूल पण आपली रिव्हिजनसाठी त्या ठिकाणी आहे. त्यामुळे स्टँडर्ड सोर्सेसला बायपास करू नका. पीवायक्यू 100% करा आणि तुम्हाला पुढे येणाऱ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.